मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। ये देखते ब्रेकिंग न्यूज। नांदुरा में पुलिस के जाल में फंसा फर्जी डॉक्टर। फर्जी डॉक्टर के खिलाफ नांदुरा थाने में विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया है। बुल्ढाना जिले के खामगांव तालुका के एक फर्जी डॉक्टर को नांदुरा के एक होटल में दवा बांटते और मरीजों की जांच करते हुए रंगे हाथों पकड़ा गया। निगरानी में अपर पुलिस अधीक्षकों की टीम ने यह साहसिक कार्रवाई की। डॉक्टर के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज किया गया और कुल 1,86,800 रुपए नकद और कीमती सामान के साथ जब्त किया गया। अपर पुलिस अधीक्षक को गुप्त सूचना मिली कि खामगांव तालुका के अंबिकापुर चित्तौड़ का 42 वर्षीय शेख यूसुफ शेख शौकत बिना किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से डिग्री के नांदुरा के एक होटल में चिकित्सा का अभ्यास कर रहा है और मरीजों की जाँच कर रहा है। इस जानकारी से आश्वस्त होने के बाद अपर पुलिस अधीक्षक अशोक थोरात की टीम ने आरोपी डॉक्टर के खिलाफ जाल बिछाया। इसी बीच नांदुरा स्थित होटल दीपक में छापेमारी की गई। तब डॉक्टर शेख यूसुफ शेख शौकत को मरीजों को विभिन्न दवाएं देते हुए पाया गया। उसके पास से विभिन्न प्रकार की लिक्विड एवं पाउडर दवाइयाँ 30 पेटी पाउडर दवाइयाँ एवं अन्य दवाइयाँ एवं नगद 2,800 रुपए एक 4 पहिया वाहन क्रमांक MH02 CH 1729 कीमत कुल 1,65,800 रुपए जब्त कर लिया गया। आरोपी के खिलाफ नांदुरे की प्राथमिक स्वास्थ्य केंद्र के चिकित्सा अधिकारी LA जायसवाल की शिकायत पर नांदुरा पुलिस मेडिकल प्रैक्टिशनर्स एक्ट 1961 की धारा 33-38, मेडिकल प्रैक्टिशनर्स एक्ट 2000 की धारा 33-1, साथ ही मेडिसिन की धारा 4 और 7 के तहत मामला दर्ज किया गया। तिलिस्मी उपचार आपत्तिजनक विज्ञापन अधिनियम 1954 इतनी बड़ी टीम द्वारा अपर पुलिस अधीक्षक का कार्य किया गया है। नांदुरा शहरातील हॉटेल दीपक इथे शेख यूसुफ शेख शौकत हा मूळचा राहणारा अंबिकानगर चितोडा खामगाव तालुक्यातील हा कोणतीही वैद्यकीय डिग्री स्वतःकडे नसताना डॉक्टर नरसिंग शर्मा व शेख यूसुफ शेख शौकत हे दोघे लोकांना उपचार करण्याचे करत होते। त्यांच्याकडे अवैधरित्या मेडिसिनही सापडलेले आहेत। आमच्या खामगावच्या टीमने या ठिकाणी रेड मारून आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे। सोबतच जो औषधं तो पेशंटला देत होता ते औषधंही ताब्यात घेतलेले आहेत। येथील लोकल डॉक्टरांकडून शासकीय वैद्यकीय डॉक्टरांकडून त्यांच्या डिग्रीची वगैरे खात्री केली असता कोणत्याही प्रकारची वैद्यकीय उपचार करण्याचा परवाना नाही, औषध विक्रीचा कुठलाही परवाना नाही अशा स्वरूपाचं आढळून आल्यामुळे संबंधित व्यक्तीविरोधात नांदुरा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केलेले आहेत। वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961च्या कलम 33 व 38 ज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेतल्याचं आणि उपचार करण्याची कुठलाही परवाना नसल्याचं त्याच्यामध्ये आढळून आलेलं आहे। त्याचप्रमाणे कुठलेही औषध द्रव्य आणि उपचार करण्याचा परवाना नसल्यामुळे औषधी द्रव्य व तिलिस्मी उपचार 1954चा कलम 3 व 7 या कायद्यानुसारही संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल केलेले आहेत। यामध्ये किती आरोपी आहेत? याच्यामध्ये एक शेख यूसुफ शेख शौकत यांना अटक केलेली आहे आणि डॉक्टर नरसिंग शर्मा हे हिमाचल प्रदेशमधले आहेत। बड्डी या ठिकाणी हे औषध निर्मिती केल्याचं आपल्याला कळतं आहे। यापूर्वी खामगावला अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सदरचे व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन साधारणतः औषध आणि त्यांनी गाडी गुन्ह्यामध्ये औषधं वाहण्यासाठी जी गाडी वापरली जात होती या दोन्ही एकत्रित करून जवळपास 1,70,000च्या आसपास मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्यामध्ये जो बोगस डॉक्टर आहे त्याच्याकडे 2000 वयाच्या 16व्या वर्षी त्याच्याकडे प्रमाणपत्र आलं होते। हेच बनावटीकरण आहे। आपल्याला जी माहिती आली ती एकदम बरोबर आहे। त्यांनी जो वैद्यकीय उपचाराचा किंवा वैद्यकीय शिक्षण घेतल्याचा जो त्यांनी परवाना दाखवलेला आहे आणि त्यांचं आधार कार्डवरचं वय या दोन्हीमध्ये बघितलं तर ते 16व्या वर्षी वैद्यकीय डिग्री प्राप्त केल्याचं त्याच्यावर दिसतं। याच्यावरूनच ते बनावट असल्याचं कळतं आहे आणि ते खात्रीसुद्धा केली त्या ज्या संस्थेच्या नावाने ते बनावट दस्तऐवज दाखवला आहे ती संस्थाही अस्तित्वात नाही आहे। त्याच्या याआधी पण खामगाव शहरामध्ये प्रकरण उघडीक झालं होतं। यामध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा प्रकार होतो। नागरिकांना काय आवाहन करणार? नागरिकांना ज्या ठिकाणी वैद्यकीय उपचार करण्याच्या डॉक्टरांचा जो परवाना आहे अशाच ठिकाणी जाऊन उपचार घेणं अत्यावश्यक आहे। कुणाच्याही ऐकण्यावरून लोकांकडून ऐकण्यावरून असे कुठेही चुकीच्या पद्धतीने उपचार घेऊ नयेत
कदाचित हे उपचार ही औषधं आपल्या जीविताला धोकादायकही बनू शकतात। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ।